नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज पुन्हा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर आज वार गुरुवार आहे. आपल्या घरात पण आज पुन्हा गट बसलेला आहे. एकदा तुम्ही बघू शकता कशी किती छान प्रकारे बसवलेला आहे. मी पण धडपड केली खूप. मी आज हार ओवले देवीसाठी घरात आणि आपल्या महाराजांच्या प्रतिमेला सुद्धा बघू शकता सजावट केलेली. आता लाईट पण लावायची. पण राज पण आत्ताच आलेला आहे शाळेमधनं. तर आज आपण बघूया राजचं. आपण आज जनरल नॉलेज किती ते चेक करूया. त्याला आपण 10 प्रश्न विचारणार. त्या 10पैकी त्यांनी जर 8 प्रश्नांचे जर त्यांनी बरोबर उत्तर दिले तर त्याला आपल्याकडे एक सरप्राईज असेल. बघा तो आधी किती उत्तर येते. राज तू तयार आहेस? हा बघूया आज राज होतोय का करोडपती. करोडपतीला सरप्राईज बघूया त्याला भेटते का. जर त्यांनी 10पैकी 8 प्रश्न उत्तरं बरोबर दिली तर त्याला ते भेटणार आहे. कारण की आणि त्या आपण जे त्याला प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नामध्ये आपण त्याला ऑप्शन पण देणार आहोत. ऑप्शनमध्ये तो सिलेक्ट करेल. बघूया. तर मित्रांनो, आपण त्याला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारणार होतो, पण आपण त्याऐवजी आपण जे आता त्याच्या 10वीचा बोर्ड चालू होणार 2 महिन्यामध्ये पेपर आहेत त्याचे. तर मी विचार केला की त्याला आपण त्याचे इतिहासामधले कोणतेही 10 MCQ टाईप प्रश्न विचारूया. बघूया त्याला किती येते, त्याचा अभ्यास किती झाला आपल्याला समजेल यावरनं. चला ठीक आहे ना. तर मित्रांनो, हा राजसाठी पहिला प्रश्न असेल आणि त्याचे उत्तर तुम्ही इथे बघू शकता. काय कुठे गेले, सॉरी थांबा मित्रांनो. इथे दिलेले हे बघा. तर आपण पहिल्या प्रश्नाला विचारूया. राज तयार आहेस राज? तर पहिला प्रश्न असा आहे की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केले आहे त्यावर ब्रिटिशांच्या टिंबटिंब धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आणि पर्याय आहेत मार्क्सवादी, वसाहतवादी, स्त्रीवादी, भांडवलशाही. नाही, पहिलं चुकलेले. पहिलेचं उत्तर आहे वसाहतवादी. तर मित्रांनो, राजचा पहिला प्रश्न चुकलेला आहे. त्याच्याकडे आता 9 उरलेले आहेत आणि तो मला माहिती आहे. आपण व्हिडिओच्या पहिले सांगितले की त्याला 10पैकी 8 प्रश्नांची उत्तरे बरोबर द्यायची आहेत. तर आपण एक कमी करूया, त्याला 7ची ऑफर ठेवूया. बघूया 7 तरी बरोबर देतोय का. पहिले तर चुकलेला आहे. आता दुसरा प्रश्न आपण हा विचारूया त्याला. बघूया. तर दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली. आणि पर्याय आहेत विनायक दामोदर सावरकर, ब रामकृष्ण गोपाळ भांडारकर, क विष्णू शास्त्री चिपळूणकर, ड महादेव गोविंद रानडे. आणि दुसऱ्याचं उत्तर मित्रांनो, राजने दुसऱ्याचे उत्तर बरोबर दिलेले. त्याच्यासाठी होते टाळ्या. बस. चला आता आपण विचारू तिसरा प्रश्न. तर राजसाठी पुढचा तिसरा प्रश्न. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना टिंबटिंब या ब्रिटिश लेखकाची निष्पक्षपाती वृत्ती दिसून येते. पर्याय आहेत कर्नल टॉड, ब विल्यम विल्सन हंटर, क जेम्स ग्रँट डफ, ड जेम्स मिल. मित्रांनो, याचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही बघू शकता याचं उत्तर काय आहे. विल्यम विल्सन हंटर हे याचं उत्तर आहे. आणि राजचा हा तिसरा प्रश्न चुकलेला आहे. तर आता बघूया पुढचा चौथा प्रश्न काय करतोय तो. तर मित्रांनो, चौथा प्रश्न आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य टिंबटिंब यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केले. आणि पर्याय आहेत दामोदर धर्मानंद कोसंबी, ब कॉम्रेड शरद पाटील, क रामशरण शर्मा, ड कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. तर चौथा प्रश्नाचं उत्तर हा बरोबर दिलेले मित्रांनो. राजने 4पैकी 2 बरोबर दिलेले आहेत. आणि आता 5वा प्रश्न विचारूया. आणि हे 5 प्रश्न झाल्यानंतर आपण 5 आपल्या मनाचे विचारूया. म्हणजे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विचारूया, नाही तर अजून काही विचारूया त्याला. बघूया चला येते का. आता हा शेवटचा प्रश्न पुस्तकातील त्याच्या. स्त्री पुरुष तुलना हे टिंबटिंब यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
मीरा कोसंबी, ब. शर्मिला रेगे, क. ताराबाई शिंदे, ड. पंडिता रमाबाई. ताराबाई शिंदे. अरे मित्रांनो, यांनी पाचवीचं उत्तर पण बरोबर दिलेलं आहे. बघूया आता पुढचा प्रश्न, याला आपण कोड्यात पाडूया. तर मित्रांनो, याने 5 पैकी 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले. पण आता आपण आपल्या मनाचे प्रश्न विचारणार आहोत, त्याच्यामध्ये त्याला येईल नाही येईल आपल्याला काय माहीत नाही. बघूया आपण त्याला किती येते. परत विचारूया चला. आता पुस्तकामधलं त्याला काय एवढे येत नाही, मला तर वाटतं त्याचा अभ्यास झालेला नाही आहे, तरी पण आता आपण आपले विचारूया चला. तर आता याला आपण विचारूया शिवाजी महाराजांचा इतिहास, त्याच्याबद्दल किती माहिती आहे. तर आज मला हे सांगशील का की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630. आणि मित्रांनो, उत्तर बरोबर दिलेले. आता दुसरा प्रश्न विचारूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले? कोंढाणा. बरोबर आहे का? बरोबर आहे. नक्की? बरोबर आहे. तर मित्रांनो, यांनी पण हे पण उत्तर बरोबर दिलेले. म्हणजे आता याचे 7 पैकी किती 5 बरोबर दिलेले त्यांनी. 7 पैकी 5 बरोबर दिलेले. आता उरले शेवटचे 3, हे एकदम अवघड असणार आहेत. हां बोल, काय बोलत होता? कारण की तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला फतेह करायच्या अगोदर फतेह केल्यावर त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांनी एक म्हण बोलली होती, गड आला पण सिंह गेला, यावरून त्यांचं नाव सिंहगडाचं पडलं. ओके, माहिती आहे मित्र. राजला भरपूर काय माहिती आहे इतिहास. तर आता तुझ्यासाठी हा 7वा प्रश्न असेल की वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? येते? ऑप्शन सांग. ऑप्शन्स आहेत महात्मा गांधी, बंकिमचंद्र चॅटर्जी, छत्रपती शिवाजी महाराज आणि सचिन साबळे. चॅटर्जी. नक्की? हा. बघ. हा. तर मित्रांनो, हे पण उत्तर त्यांनी बरोबर दिलेले. म्हणजे 7 पैकी त्यांनी 6 बरोबर दिलेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, माफ करा, मला थोडा गोळ झाला. राजनी 7 पैकी 6 नाही तर 8 पैकी 6 दिलेले आहेत त्यांनी, आणि 2 त्याचे चुकलेले आहेत. आता ते शेवटचे जे 2 प्रश्न असणार राजसाठी, त्याच्यामध्ये आपण त्याला हे काय बोलतात, त्याला पर्याय आपण देणार नाहीत. तो स्वतःहून सांगेल काय असेल उत्तर ते. चला बघूया आता किती येते. आणि हा 9वा प्रश्न राजसाठी. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या तारखेत साजरा केला जातो? तारीख माहिती नाही, पण कोणामुळे साजरा केला जातो ते माहिती आहे मला. प्रश्न का विचारलाय मी? कोणत्या तारखेस? APJ अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करतात. माहिती आहे? ऑप्शन नाही, ऑप्शन नाही. शेवटचे 2 प्रश्नांना ऑप्शन नाहीत. नाही आहेत ना? तर मित्रांनो, राजला 9व्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं. आणि 9व्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. हे राजला आलेलं नाही आहे. जाऊ दे, आता त्याचा शेवटचा प्रश्न आपण बघूया किती येते त्याला. तर मित्रांनो, हा राजसाठी शेवटचा प्रश्न असेल. आणि त्यांनी आतापर्यंत 9 पैकी 6 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. ह्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी दिलं तर तो सरप्राईज जिंकू शकतो. बघूयात त्याला येते की नाही. तर तू दररोज मोबाईल यूज करतो, तर मला OTPचा फुल फॉर्म सांगू शकतो? टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5, टिक टिक 6, टिक टिक 7, ओव्हर टेक्निकल टिक टिक 8, टिक टिक 9, टिक टिक 10. मित्रांनो, राजचा वेळ संपलेला आहे आणि इथे राज
राजचं जे आपण आज सरप्राईज टेस्ट म्हणजे जनरल नॉलेजचे जे प्रश्न विचारले ते त्याच्यामध्ये राज हारलेला आहे. तर मित्रांनो आपण त्याला जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर आहे की OTPचा फुल फॉर्म असा आहे की 1 टाइम पासवर्ड असा उत्तर आहे त्याचं. तर राज जी आपण जनरल नॉलेजचे टेस्ट घेतली राजची त्याच्यामध्ये राज हारलेला आहे, त्यामुळे त्याला सरप्राईज काही भेटू शकणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला मजा आली का? आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला अशी अपेक्षा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.